मंडळी, मराठी चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली. ते म्हणजे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी व प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर दीपा मेहता यांचं 25 सप्टेंबर रोजी निधन झालंय. त्यांचं असं अचानक जाण्याने त्यांचे मित्रमंडळी, नातेवाईक आणि सिनेसृष्टीतील लोक हळहळ व्यक्त करत आहेत. दीपा मेहता या नेहमीच आनंदी आणि मनमोकळं आयुष्य जगणाऱ्या होत्या. त्यांचा खूप मोठा असा मित्रपरिवार होता. त्या स्वतः क्वीन ऑफ हार्ट्स हा साड्यांचा ब्रँड चालवत होत्या. त्यांच्या लेकीने म्हणजेच अश्वमी मांजरेकरने या ब्रँडसाठी अनेकदा मॉडेलिंग सुद्धा केलंय. मंडळी, महेश मांजरेकर आणि दीपा यांचं लग्न 1987 मध्ये झालं होतं. कॉलेजपासूनच त्यांची ओळख होती. दोघांना सत्य आणि अश्वमी ही 2 मुलं झाली. पण त्यांचा संसार काही टिकला नाही. काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. नंतर महेश मांजरेकर यांनी मेधा यांच्याशी लग्न करून पुन्हा संसार थाटला आणि त्यानंतर महेश मांजरेकर आणि मेधा यांना सई मांजरेकर ही मुलगी झाली. पण या दरम्यान दीपा या एकट्याच राहत होत्या. त्या आपलं काम, मित्रमंडळ आणि कुटुंब यांच्यात रममाण झाल्या होत्या. पण आता दीपा यांचं निधन झालंय. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईच्या आठवणीत सोशल मीडियावरती एक भावनिक पोस्ट केली. त्याने जुना फोटो शेअर करत मिस यू मम्मा असंही लिहिलंय. तसेच अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियावरून दीपा यांना श्रद्धांजली वाहिली. दीपा मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली.